नमस्कार सर्वांना. आज बनवते मी दोडक्याची भाजी. बऱ्याच जणांना दोडका आवडत नाही, पण अशा पद्धतीने केला ना तर आवडीने दोडका खातील. हिरव्या मिरचीतला दोडका बनवणार आहे. त्यासाठी 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, भरपूर अशी कोथिंबीर घेतली. आता पाणी टाकून हे वाटून घेणार आहे. शेंगदाणे भाजून घेतलेत. एक छोटी वाटी शेंगदाणे आहेत आणि 2 मोठे दोडके घेतलेत. आता दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या. आता अशा पद्धतीने दोडका चिरून घेणार आहे. आता याचे 4 भाग करायचेत. वांग जसं आपण कट करतो तसं 4 भागात कट करून घ्यायचे. आता हे कट करून झालेत. गॅसवर आता कढई ठेवणार आहे. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकले. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे मोहरी आता तडतडली आहे. लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण टाकून घ्यायचं आणि 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं. आता थोडासा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तो पण छान परतवून घ्यायचा. अर्धा चमचा हळद टाकायची आणि दोडके चिरून घेतले होते ते टाकून घ्यायचे आता आणि छान तेलामध्ये परतवून घ्यायचे. आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेवढा रस्सा हवा आहे तेवढं. आता भाजीला उकळी आली. शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायचं आहे. 3-4 मिनटासाठी झाकण ठेवून शिजवायचं आहे आणि आता झाकण काढून घ्यायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे, असं शिजवून घ्यायचं आहे. आता गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला छान तेल सुटेल. 7-8 मिनटं झालेले आहेत. भाजी तयार आहे आपली. छान रस्सा लागतो चवीला. अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.